तेव्हा लातूरातला महानगरपालिकेचा हा निकाल महाराष्ट्राच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे, कारण ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस अभेद्य होती ते गड आता ढासळायला लागलेले आहेत। त्यामुळे काँग्रेससाठी प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा निकाल म्हणावा लागेल। राहुल कुलकर्णी लातूरहून आता आपल्या सोबत आहेत। राहुल, ज्या पद्धतीने आता निकाल समोर आलेला आहे, स्पष्ट बहुमत भाजपला लातूरात मिळालेला आहे। दोन गोष्टी, एक निलंगेकरांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब आणि दुसरं अमित देशमुख यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले काय निकालानं? निश्चितपणे या दोन्ही गोष्टी या विजयामुळे भाजपच्या झालेल्या आहेत। 70 जागा आहेत, त्यापैकी 38 जागेवरती भाजपचे कॅन्डिडेट विजयी झालेत, 31 जागेवरती काँग्रेसचे कॅन्डिडेट विजयी झालेत आणि एकच फक्त जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला आली आहे। याचा अर्थ असा की पालकमंत्री पद मिळून वर्ष दीड वर्ष झाल्यानंतरच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीचा झंझावात संभाजी पाटील निलंगेकर यांनी दाखवला, कार्यकर्त्याची फडी उभारली, ती जिल्हा परिषदेत दाखवली, ती महापालिकेत दाखवली, तर ती फक्त लातूर पुरतच आता संभाजी पाटील निलंगेकर यांचं नेतृत्व उभा राहणार नाही, तर ते मराठवाड्यामध्ये सुद्धा, कारण एक तर त्यांची जात त्यांच्या बरोबर आहे, त्यांचं घराणं त्यांच्या बरोबर आहे, या दोन्ही गोष्टी आणि बरोबर पुन्हा मुख्यमंत्र्यांचं पाठबळ, तर दुसरीकडं ज्या विलासरावांच्या पूर्ण ऑरामध्ये अमित देशमुख यांची चलती होती, त्यांच्या विलासरावांच्या छत्रछायेखाली अमित देशमुख यांचं राजकारण बहरलं, आता त्या अमित देशमुख यांच्या नेतृत्वावरची मात्र या पराभवानंतर खूप मोठे प्रश्नचिन्ह लागणार आहेत, कारण हा पराभव हा सलग तिसरा मोठा पराभव आहे काँग्रेसचा। एक तर खासदारकीला मोठा पराभव पत्करावा लागला, त्यानंतर जिल्हा परिषदेला पराभव झाला, जिल्हा परिषद आणि महापालिकेचे पराभव हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे पराभव म्हणायला पाहिजेत, कारण कार्यकर्त्यांची जाळं हे याच ठिकाणातून उभारलेलं असतं। अतिशय कमी वेळेमध्ये त्याचं मी विश्लेषण करून घेईन, कारण प्रदीप नळणकर सकाळपासून आपल्याबरोबर आहेत। एकतर निलंगेकरांच्या नेतृत्वाचा उदय आणि अमित देशमुख यांच्या नेतृत्वाचा पराभव, असं विश्लेषण। एकतर निलंगेकरांनी त्यांना पालकमंत्री पदाची संधी मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन केलं, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या आणि नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अतिशय घवघवीत यश भाजपने मिळवलं आणि त्याच वेळेला जिल्हा परिषदेच्या वेळेलाच महानगरपालिकेचं नियोजन त्यांनी केलं। अतिशय मेहनत महानगरपालिका निवडणुकीमध्ये घेतली, प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन असेल, सर्व प्रकारच्या बैठका घेणं असेल, त्या ठिकाणचं स्थानिक राजकारण काय आहे, कोणाकोणाला बरोबर घ्यायला पाहिजे, ही सगळे त्यांनी आडाखे बांधले आणि सुदैवाने त्यांचे सगळे आडाखे यशस्वी ठरले आणि महापालिका त्यांनी ताब्यात घेतली। अमित देशमुखांनी एक तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा जो ओव्हर कॉन्फिडन्स होता त्यामुळे ते अयशस्वी झाले आणि त्याच धुंदीमध्ये त्यांना असं वाटलं की आम्ही इतकं काम केलेलं आहे महानगरपालिकेमध्ये, आम्ही विजयी होऊ। ग्राउंड रियालिटीज काय आहे, नेमकं लोकांचे प्रश्न काय आहेत ते प्रश्न समजून न घेणं, यामुळे इकडे काँग्रेसचा पराभव झालेला आहे। ठीक आहे, अमित देशमुख आणि संभाजी नाही, संभाजी पाटलांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते या निवडणुकीत पूर्णपणे लो प्रोफाईल राहिले। त्यांच्यावर जेवढे आरोप झाले तेवढ्या कुठल्याही आरोपाला त्यांनी त्याच भाषेत उत्तर दिलं नाही, त्याच्यामुळे त्यांची एक इमेज मध्यमवर्गीय घरांमध्ये आणि मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये की हा भाजपला शोभणारा नेता अशी झाली आणि त्यांना एकदम ऍक्सेप्टेबिलिटी मिळाली। अमित देशमुखांनी त्यांनी काय केलं हेच सांगितलं नाही, ते फक्त हा लातूरकर, लातूरचा विकास म्हणजे कुणी केला, समजा विकास जर समजा लातूरचा आला असेल तर हे आम्ही केलं 5 वर्षात, असं सांगण्यासारखं काहीच नव्हतं आणि ह्याच्यावर द्या। आणि मग साहेबांची स्वप्न तुम्ही कशी जगणार? साहेबांची स्वप्न जगायची म्हणजे काय नेमकं, म्हणजे फक्त ते पुन्हा विलासराव देशमुखांवर आलं। ठीक निशांत, तू ही निवडणूक सुरुवातीपासून कव्हर केलेली आहे, या दोन्ही नेत्यांचा एकाचा पराभव होताना दिसतो, एक नेतृत्व उभा राहताना दिसतो। मुख्य काय, ज्या पद्धतीनं अमित देशमुखांबद्दलची जी नाराजी आहे ती लोकांमध्ये तीव्र होती, कारण ते फोन उचलत नाहीत, भेटत नाहीत, त्यांना भेटायला गेलं तर खूप वेळ लागतो, अशा ज्या अमित देशमुखांच्या बाबी होत्या त्या त्यांच्यासाठी घातक ठरल्या। कारण त्याच्या विरोधात जर असा विचार करायला गेलं तर संभाजी पाटील निलंगेकर यांनी एका दिवसामध्ये 100 घरांना भेटी दिल्या, ज्या घरांना भेटी, ज्या भागातली जी लोक आहेत प्रबळ मुख्य जी आहेत प्रभागातली, त्या घरात जाऊन भेटी दिल्या आणि लोकांमध्ये मिसळणे, लोकांमध्ये बसणे आणि एक अमित देशमुख
निवडणुकांकडे बघण्याचा किंवा लातूरकरांचा एक दृष्टिकोन जो झालेला आहे, तर ह्याच्यामधला जो द्वंद्व होतं, ह्या दोन नेता इथलं द्वंद्व होतं आणि त्याच्यामध्ये लोकांनी संभाजी पाटील निलंगेकरांची बाजू घेतली असं दिसतंय. ठीक आहे. यशामध्ये कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीचं महत्त्व फार जास्त असतं आणि मग त्यात चुका जरी असल्या तरी त्यातून जर यश मिळत असेल विलास तर ते यशच मानलं जातं. आत्ता तुर्तास तरी सगळी जी बाजू आहे ती निलंगेकर यांच्या बाजूने जाताना दिसतं. याचे परिणाम मात्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने फार मोठे असतील, कारण हा निकाल हा फक्त लातूर शहरच नव्हे तर लातूर ग्रामीणवरती सुद्धा प्रभाव टाकणार असणार आहे. विलास. राहुल, आत्ताची जर टॅली बघितली तर त्यातून आणखी काही महत्त्वाचे मुद्दे पण आपल्याला बघायला लागतील. भाजप 38 आहे, काँग्रेस 31 आहे, पण बाकीचे जे पक्ष आहेत जिथं की शिवसेना शून्यातच अडकलेली आहे, राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळाली जिथे की त्यांचा कधीतरी एक नगराध्यक्ष सुद्धा राहिलेला आहे आणि MIM शून्यावरती आहे. ह्या तिन्ही लोकांना तिथं स्पेस होती. जर इतकी नाराजी होती काँग्रेसच्या बद्दल, हे तिघजण ती स्पेस भरून काढण्यासाठी कमी पडले का? या तिघांच्या एकूण भूमिकेबद्दल काय सांगाल? बहुतेक मतदारांनी असं ठरवलेलं असावं की काँग्रेस नसेल तर आपल्याला समर्थ पर्याय जर भाजप मिळत असेल तर आपण भाजपच्या बाजूने जाऊ. कारण MIMच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर MIMनी खूप साऱ्या प्रयत्न इथे केलेला होता. असादुद्दीन ओवैसींनी मला आठवत नाही की सोलापूरमध्ये सुद्धा 3 सभा घेतल्यात, पण इथे त्या 3 सभा त्यांनी घेतल्या. असं असून सुद्धा मुस्लिम मतदारांनी एकतर काँग्रेसच्या बाजूनी मतदान केलं किंवा आता जे रिझल्ट दिसत आहेत ते भाजपच्या बाजूनी सुद्धा त्यांनी मतदान केलं असे सांगणार आहेत. हे खरं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळी थोडासा आधार राहिलेला आहे. जनार्दन वाघमारे यांच्या रूपाने इथे नगराध्यक्ष सुद्धा राहिलेला आहे, पण मधल्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला इथे आहोटी लागली कारण राष्ट्रवादी काँग्रेसचं इथलं स्थानिक नेतृत्व नव्हतं. इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकतर बीडवरती अवलंबून राहावं लागायचं किंवा उस्मानाबादवरती अवलंबून राहावं लागायचं. इथून असं मोठं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचं कधीही उभारलं गेलेलं नव्हतं. त्यामुळे बहुधा असं झालं की निवडणुकीच्या आधी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही महत्वाची नेते मंडळी ही इतर पक्षामध्ये गेली, काही जण भाजपमध्ये गेली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला इथे फटका बसला. मध्ये शिवसेनेला इथे अपेक्षा होत्या थोड्या बहुत, कारण शिवसेनेच्या भाजपसारखी इथे अवस्था नाहीये. सुरुवातीपासून शिवसेनेचं काही ना काहीतरी कार्यकर्त्याचं इथं बळ आहे. परंतु जेव्हा मतदारांच्या हे लक्षात आलं की संभाजी पाटील निलंगेकर असतील किंवा भाजपचा एक गट असेल त्याच्या निमित्ताने जर इथं नेतृत्व उभा राहत असेल तर लोकांनी एकतर काँग्रेस किंवा एकतर भाजप असाच पर्याय स्वीकारला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा जे एकमेव उमेदवार निवडून आलेले आहेत ते अवघ्या 5 मतांनी निवडून आलेले आहेत. त्यामुळे लातूरचा जो सुसंस्कृत विचारी मतदार आहे त्या मतदारांनी स्पष्टपणे कौल द्यायचा असा विचार करूनच हा कौल दिलेला आहे. त्यामुळे इतर पक्षांना विचार करावा लागेल अशी स्थिती आहे. विलास. पण राहुल, एक प्रश्न असा आहे की आतापर्यंत जेव्हा जेव्हा लातूरमध्ये सत्तांतर झालंय, मोठा हादरा बसलेला आहे, वेगळं काहीतरी झालंय, तेव्हा तेव्हा तिथली जातीय समीकरणं बदललेली आहेत. यावेळेस हा मोठा हादरा बसलेला आहे. यावेळेसची जातीय समीकरणं कशी उलथापालथ झालेली आहे त्यात ते काही विश्लेषक सांगू शकतील का? हो, निश्चितपणे सांगता येईल. कारण लातूर शहर मतदारसंघामध्ये की जिथे महापालिका आहे तिथे मुख्यतः 3 जातीचं प्राबल्य आहे. एक मुस्लिम, दलित आणि त्यापाठोपाठ लिंगायत. आता जे विश्लेषण केलं जात आहे स्थानिक पातळीवरून जे पत्रकार सांगतायत त्यानुसार लिंगायत समाज हा बहुसंख्येनं भाजपच्या बाजूने राहिलेला आहे स्पष्टपणे, असं चित्र आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे दलित समाज जो की पारंपरिक मतदार राहिलेला आहे काँग्रेस पक्षाचा, तो आपण बघितलं की अगदी उत्तर प्रदेश असेल आता त्याच्या दृष्टीनं भाजप हा अछूता पक्ष राहिलेला नाहीये. तेच इथेही दिसलेलं आहे. इथेही दलितांनी भरघोस पद्धतीनं भाजपला मतदान केलंय. आणि तसं झालं नसतं तर जे छोटे पॉकेट्स आहेत लातूरमध्ये की ज्याच्या विश्वासावरती अमित देशमुख यांच्या निवडणुकीचं नियोजन सुरू होतं त्या पॉकेट्समध्ये भाजपचे कॅन्डिडेट विजयी झाले. त्याचा अर्थ असा की भाजपला दलित मतदारांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलंय. आश्चर्याची गोष्ट ती असेल की जर मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपच्या कॅन्डिडेटला भलेही ते विजयी झालेले नसतील परंतु मतदान झालेलं आहे. कारण असं सांगितलं जात होतं की फक्त 58% जर मतदान झालंय तर ते 58% मतदान हे काँग्रेसच्या बाजूनी जाईल. कारण जो मध्यमवर्गीय शिकलेला मतदार आहे तो उन्हाचा त्रास आणि इतर वेगवेगळी कारणं या कारणामुळे मतदानाला बाहेर पडलेला नाहीये आणि त्यामुळं काँग्रेस विजयी होईल. परंतु जे चित्र आता स्पष्ट झालं याचा अर्थ असा की 58% मध्ये सुद्धा जर 70-80% दलित आणि मुस्लिम मतदारांनी येऊन मतदान केलेलं असेल तर ते मतदान फक्त काँग्रेसला झालेलं नाहीये तर ते भाजपला झालेलं आहे. मला असं वाटतं की जो पारंपरिक राहिलेला काँग्रेसचा वोट
वोटर आहे तो यावेळेला पूर्णपणे भाजपच्या बाजूने झुकला आणि त्या झुकण्यामुळंच इथं भाजपला अनपेक्षितपणे 0 ते हिरो अशा पद्धतीचं यश मिळताना दिसतंय विलास. नक्कीच जेव्हा जेव्हा ही सगळी सत्तेची पारंपरिक समीकरणं बदलली गेली आहेत तेव्हा तेव्हा लातूरनं एक वेगळा निकाल दिलेला आहे. आज पुन्हा तसंच झालेला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.